मी डॉक्टर मोहन कदम, पिंपरी खुर्द, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, सध्या निवासी पुणे। 1997 पासून मी पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या कार्यामध्ये सामील झालेलो आहे। बापूंची दीक्षा घेतलेली आहे। मी खूप जुना साधक आहे। आज बापूजींना 89 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 90व्या वर्षामध्ये बापूंचं पदार्पण झालेलं आहे। त्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये साधारणपणे 20,000 योग वेदांत समिती, 12,000 बाल संस्कार केंद्र, 432 आश्रम आणि अनेक अशा संस्था आहेत आमच्या बापूजींच्या, की जे आज सर्व जगभरामध्ये बापूजींचा 89वा वाढदिवस पूर्ण करून 90व्या वर्षावर पदार्पण होत असलेला हा अवतरण दिवस साजरा करत आहेत। लाखोंच्या संख्येमध्ये हा वाढदिवस साजरा करत असताना सर्वांना या गोष्टीचा आनंद आहे की या धरावरती बापूजी यापूर्वी 16 वेळा आलेले आहेत आणि हा बापूजींचा पृथ्वीवरचा 17वा अवतार आहे। 17 वेळा या पृथ्वीवर तलावर येऊन बापूजींनी एवढं उच्च कार्य केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जसं आपण म्हणतो ज्ञानदेवी रचिला पाया तुका केला शिकळस, त्याप्रमाणे बापूजींनी संपूर्ण देशभरामध्ये ऋषींची परंपरा, मुनींची परंपरा, साधू संतांची परंपरा, जपी तपी सर्व योगींची जी परंपरा आहे त्या परंपरेला सर्वोच्च शिखरावर नेण्याचं कार्य केलेलं आहे। आणि बापूजींनी जनसामान्यांसाठी, महिलांच्यासाठी, पुरुषांच्यासाठी, गोमातेच्यासाठी एवढं उच्च आणि एवढं मोठं अथांग कार्य केलेलं आहे की देशभरामध्ये 69 गौशाळा आहेत। या गौशाळेमध्ये कत्तलखान्यामध्ये जाणाऱ्या गायी वाचवल्या जातात। साधारणपणे 15,000 पेक्षा जास्त गायी, 432 आश्रम, 20,000 बाल संस्कार केंद्र, 12,000 योग वेदांत सेवा समिती आणि आदिवासींच्या मधलं प्रचंड मोठं असं कार्य परधर्मामध्ये गेलेल्या सर्व आपल्या हिंदू धर्मियांना स्वधर्मामध्ये आणण्याचं कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात केलेलं आहे बापूजींनी। आणि याचाच परिणाम म्हणून बापूजींना बदनाम करण्यासाठी जगभरातील मीडिया असेल, राजकीय असेल, वेगवेगळ्या कंपन्या असतील, वेगवेगळे परधर्मीय असतील, या सर्वांनी खूप मोठी षडयंत्र केली। पण इथं देव तारी त्याला कोण मारी अशी जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे साक्षात परमेश्वर म्हणून रूप घेऊन बापूजी आलेले असल्यामुळं बापूजींना कुणीही बदनाम करू शकत नाहीत। आणि साधू संतांना जेल काय आणि महल काय हे सारखंच असतं, कारण ते शरीरामध्ये वासच करत नाहीत, ते देहामध्ये आपल्या देहामध्ये जगत नसतात, ते विधी असतात। त्यामुळे त्यांना या कोणत्याही मान, सन्मान किंवा अपमान या गोष्टीचा कधीही स्पर्श होत नसल्यामुळे या जगामध्ये सर्वोच्च स्थानी आज पूज्य संत श्री आशारामजी बापू आहेत। आणि आज इथं करगणीमध्ये हा अवतरण दिवसाचा सोहळा करत असताना आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की भारताच्या एका छोट्याशा गावामध्ये सुद्धा बापूजींचं कार्य पोचलेलं आहे। आणि आम्ही अखंडपणे असे हजारो लाखो स्वयंसेवक, लाखो साधक बापूजींचे शिष्य या सेवेसाठी आमचा तन, मन आणि धन अर्पण करून ही सेवा आम्ही अखंडपणे चालू ठेवत आहे। याच्यावरती आमच्यावरती बापूजींची खूप मोठी कृपा आहे। हरिओम। हरिओम। कराड योग वेदांत समितीमध्ये मी संरक्षण मंत्री म्हणून काम करतो। आज करगणी येथे करगणीतल्या साधकांनी एवढा मोठा कार्यक्रम दरवर्षी इथे साजरा करतात। आज भारताला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न बापूजींचं पूर्ण होत आलेलं आहे, परंतु त्यासाठी सर्वांनीच अत्यंत त्यागाची भावना बाळगलेली आहे। आज भारतातले 400 आश्रम आहेत। 12 वर्ष बापू जेलमध्ये असून सुद्धा एक आश्रम बंद नाही आणि सगळ्यांची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे चालू आहे। शिवाय आपल्या ह्याच्यात भारतामध्ये गुरुकुल, रायपूर, बनारस, भोपाळ सगळ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी गुरुकुल चालू आहे। सगळे कार्य कुठलेही थांबलेलं नाही। बापू 12 वर्ष नसून सुद्धा आज एवढी मोठी कार्य सगळ्यांनी समजून ठेवलेली आहेत। ही आमची गुरुकृपा आहे आणि इथून पुढं आम्हाला बापूजींचं सहकार्य मिळत राहावं ही अपेक्षा आहे। आणि त्यामुळं आम्ही प्रशासनाला किंवा आपल्या भारताच्या ह्याच्यानं सांगतो की आम्हाला बापूला ताबडतोब निर्दोष सुटका व्हावी ही आमच्या सर्वांची इच्छा आहे। हरिओम। नमस्कार, माझे नाव शर्वरी संतोष ढोबे, मी करगणी या ग्रामीण भागातली आहे। आज करगणीमध्ये बापूजींचा 90वा अवतरण दिवस साजरा होत आहे। त्यांना 89 वर्ष पूर्ण झाले, तरी असं वाटत नाही। त्यांच्याकडे बघितलं की एक उत्साह, एक प्रेरणा भेटते। ते
अजून सुद्धा एक जवान माणसासारखे आहेत. आज आमच्या खरगणीमध्ये बापूजींचा 90वा अवतरण दिवस साजरा होत आहे. आमच्या ग्रामीण भागात सुद्धा बापूजींचे 300 ते 500 पर्यंत भक्त आहेत. त्यांची साधना करतात, त्यांची भक्ती करतात. आमच्या खरगणीमध्ये बापूजींनी यावं, त्यांचा स्पर्श आमच्या या खरगणीच्या मातीला व्हावा असं आम्हाला वाटतं आणि ते आमचं सर्वात मोठं भाग्य असेल. बापूजींवर एका महिलेने आरोप लावला, पण आज मी एक महिलाच त्यांच्याविषयी एवढे चांगलं बोलतेय. बघा इथे मीच नाही तर बघा आमच्या सर्व महिला आहेत, अजून सुद्धा भरपूर महिला आहेत. त्यांची भक्ती करतात, त्यांचे गुणगान गातात. तर बापूजींनी खरंच आमच्या या खरगणीमध्ये यावं, त्यांचे चरण स्पर्श आमच्या खरगणीला व्हावे अशी आमची इच्छा आहे. ही इच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.